प्राध्यापक आहेत, नॅचरोपॅथिस्ट आहेत आणि फार्मासिस्ट आहेत. त्यामुळे जोरदार क्लॅप करू आपण विजय शेटे सरांसाठी. कंटिन्यू. शेटे सर एक्सपिरियन्स पण द्या बरं काय. ओके ओके. शॉर्ट. सुमित सर ऑल म्यूट टाका जरा, कारण आजचं फ्युअल इन्फॉर्मेशन एकदम पॉवरफुल आहे. सगळेजण जरासं बी अलर्ट. 18 years old. अनम्यूट करा सर. 18च केल्या बघा परमासताई. शेटे सर म्यूट काढा शेटे सर म्यूट. येस, आजचं फ्युल इन्फॉर्मेशन आहे सिम्पली प्रोबायोटिक. मी माझा पहिला एक्सपिरियन्स सांगतो. विजय शेटे कोल्हापुरातून आहे. मला तुम्ही नेहमी ऐकता. माझ्या हेल्थचा जो राज आहे, माझ्या आरोग्याचं जे एवढं आरोग्य कसं काय चांगलं, तर गेले 45 वर्ष होऊन गेले मी करत असलेली योग साधना, एक्सरसाइज हा तर भाग आहेच, पण गेले 11 वर्ष झाले मी काय करतोय, हे फ्युल इंटेक करतोय, शेक इंटेक करतोय आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारचे 19 प्रकारचे फ्युल मी रेग्युलर इंटेक करतो. म्हणजे पहिला एक गैरसमज मी काढून टाका की लोकांना इथं मला माझं सांगतो, मी माझाच एक्सपिरियन्स द्यायला लागलो. मला ना वजन कमी करायचं आहे, ना मला कुठल्या औषधातनं मुक्त व्हायचं आहे, मेडिसिन फ्री व्हायचं आहे. इथं बरेच लोक कसं वजन कमी करण्यासाठी आलेले असतात, वजन वाढवण्यासाठी आलेले असतात. काही लोकांना काही चॅलेंजेस आहेत, त्यांना औषधातनं मुक्त व्हायचं आहे किंवा काहीतरी निमित्तानं हे असतं. तर मला हे काहीच करायचं नाही. मला माझ्या आरोग्यावर काम करायचं आहे. प्लस माझं सुद्धा वय वाढत निघाले. माझं रनिंग वय आता 68 आहे. आणि वय वाढेल तसं लोकांचं बघा, आपण व्यवहारात आपण बघत असतो की आरोग्य हे मायनस मध्ये जात असतं आणि ते नाही गेलं पाहिजे, म्हणून मी माझ्या आरोग्यावरती वेगळ्या पद्धतीनं काम करतोय. म्हणजे इथं गैरसमज काढून टाका की हे काहीतरी प्रॉब्लेम असलेले वजन वगैरे किंवा त्या लोकांनीच हे इंटेक करायचं वगैरे अशातला भाग नाहीये. प्रिव्हेन्शन म्हणून आपल्याला रोग होऊच नाहीये, आपलं आरोग्य शेवटपर्यंत चांगलं राहावं, ही जी कन्सेप्ट आहे की नाही, तर ही मी समजून घेतली आणि त्याच्यावर मी काम करायला लागलोय. सुरुवातीला मी ज्यावेळी घेतलं 11 वर्षापूर्वी, एवढं सगळं योगाभ्यास, एवढं सगळं या फिटनेस याच्यात असताना सुद्धा माझा सुद्धा पहिल्या 3-4 महिन्यामध्ये 6-7 किलोचा फॅट लॉस झाला. अतिरिक्त चरबी होती, म्हणजे माझी फिटनेस व्यवस्थित होताच, पण चरबी होती शरीरामध्ये, तर ती कमी झाली. आणि माझ्या स्किनचा रिझल्ट फार छान आहे. माझी स्किन फार रफ होती आणि माझी दाढी करताना वगैरे मला फार प्रॉब्लेम व्हायचा आणि त्याच्यामुळे माझ्या स्किनचं फार हे होतं, रफनेस फार होता. आणि ते जसं जसं मी फ्युल इंटेक करत गेलो तसं माझी स्किन चांगली, आणि नुसती चेहऱ्याची स्किन नाही आहे, म्हणजे बाकी पण आहे ना, हातावर पायावर तिकडे सुद्धा कुठं रिंकल्स म्हणा किंवा काय वयाप्रमाणे जे दिसतात किंवा स्किन लूज पडते वगैरे आहे ना, तर ते तिकडे सुद्धा नाही, नुसतं चेहऱ्यावरतीच आहे असातला भाग नाही आहे. तर हे माझ्या स्किनचा आणि बाकी फिटनेस, मी नेहमी सांगतो ना, मी एकदा सुद्धा बीपी शुगर ECG काढलं नाही, अहंकारानं सांगणार नाही, कारण की मी तेवढं त्याच्यावर काम करतो. लक्षात आलं काय, म्हणजे कुठेतरी ओव्हर कॉन्फिडन्स आहे ना असं नाहीये. मी सातत्याने त्या माझ्या आरोग्यावर काम करतो आणि म्हणून मी मला कोणत्या प्रकारचं औषध सुद्धा नाही, आयुष्यभर मी औषधं विकलेत. गरज असेल तिथं आपल्याला औषध घ्यावं पण लागतं, पण मला कोणत्या प्रकारचं औषध सुद्धा लागत नाही, कारण का मी पहिल्यापासून हे सगळं रेग्युलर करतो आणि 11 वर्ष झालं मी हे रेग्युलर इंटेक करतो. दिवाळीच्या दिवशी सुद्धा सुट्टी नाहीये. मॅरेथॉन मध्ये असो नसो 2 वेळा शेक माझा इंटेक असतो. म्हणजे लोकांना काय वाटते, मॅरेथॉन माझं वजन आता ओके झालं किंवा काय झालं मग 2 वेळा वगैरे काय. न्यूट्रिशन डिफिशियन्सी काय असते हे मी समजून घेतलं होतं आणि ती न्यूट्रिशन फुलफिलमेंट जर होत गेली व्यवस्थित रोज डेली बेसिसवरती, तर तुम्ही प्लस मध्ये जाता. लक्षात आलं. आणि आता आता ताजा माझा एक्सपिरियन्स सांगतो. आम्ही आता बेंगलोरला गेलो होतो, तर त्या ठिकाणी मसल्स ताकद आपली किती असते लक्षात आलं काय. वय वाढेल तसं सगळ्यांचे मसल्स वीक होत असतात, पुरुषांचे पण वीक होत असतात. तर मी अशोक डंके आणि अनिल आवळे सर तिथं स्टेजवरनं त्या ठिकाणी आम्हाला एक्सरसाइज करायला लावला होता. आम्ही काय स्टेजवर गेलो नव्हतो, आम्ही आमची जिथं जागा होती तिथंच केलं होतं आणि तिथं आम्हाला एक्सरसाइज करायला लावला होता. आम्ही तिघांनी पण ते टेस्ट पास केली. म्हणजे जसं तुम्हाला डॉक्टर ट्रेडमिल करायला लावतात की नाही, ते मशीनवर पळायला लावतात, मग हृदयाची तुमची किती कॅपॅसिटी आहे वगैरे ट्रेडमिल टेस्ट करतात बघा, तर तिथं आम्ही तिघं सुद्धा ती टेस्ट त्या ठिकाणी पास झालो. म्हणजे आम्हाला नंतर थांबवायला लागलं, सरांनी सर उठा आता, टायमिंग संपलेला आहे, त्यांनी उठायला सांगितलं आणि मग आम्ही तिघं पण उठलो. लक्षात आलं. तर का, तर हे प्रोटीन इंटेक किंवा आम्ही जे सगळे इंटेक करतो, एक्सरसाइज करतो, या सगळ्याचा एकत्रित त्या ठिकाणी तो रिझल्ट आहे. मग असं माझ्यासारखं आरोग्य कुणाकुणाला पाहिजे, कुणाकुणाला पाहिजे, इम्युनिटी चांगली पाहिजे, रोगप्रतिकारक शक्ती पाहिजे, वजन परफेक्ट पाहिजे, कुठले व्याधी नको, या 17 तारखेला या, असं हायपाय करा. लक्षात आलं. हळदीच्या ह्याच्यात कसं हळद लागते की नाही, कोळशाच्या काम करताना कोळसा लागतो, तसं मला 17 तारखेला आमचा कोल्हापूरला इव्हेंट आहे आणि तिथे या आमच्या स्टेजवरनं ते असं हायपाय करतात लोक, सगळेजण येऊन करतात. सगळ्यांना आरोग्य पाहिजे असते, पाहिजे ना सगळ्यांना आरोग्य. ठराव मंजूर,
जनरल बॉडी ठराव मंजूर म्हणा, मंजूर सगळेजण. आता सर मला कसं ऐकू येईल, तुम्हाला सगळ्यांना म्यूट केलंय. म्हणा एकदा जनरल बॉडी मंजूर. आता मंजूर चला. तर आपल्याला बघा सगळ्यांना आरोग्य चांगलं पाहिजे की नाही, तर आजचं जे फ्युल इन्फॉर्मेशन आहे तर ते सिम्पली प्रोबायोटिक. तर त्याचा काय रोल आहे, तर त्याचे मेन 3 रोल आहेत. मग ते काय औषध आहे काय? नाही आहे, लक्षात घ्या. मी त्याचं तुम्हाला सायन्स पण सांगणार आहे. तर एक तर तुम्हाला इम्युनिटी वाढवायच्या अँगलनं लक्षात आलं, इम्युनिटी वाढ. 23 तारखेला मुंबईला आहे प्रोग्राम. 23 तारखेला प्रमोद सर्वच 23 तारखेला असाच प्रोग्राम 3 मध्ये मुंबईला आहे 23 मेला. हां, तर तिथं तुम्हाला इम्युनिटी वाढवायची आहे, सिम्पली प्रोबायोटिकचा उपयोग आहे. तुम्हाला वजन कमी करायचं आहे, सिम्पली प्रोबायोटिकचा उपयोग आहे. तुम्हाला तुमचं डायबिटीज मुक्त व्हायचं आहे, सिम्पली प्रोबायोटिकचा उपयोग आहे. टोटल तुम्हाला फिटनेसवर काम करायचं आहे, सिम्पली प्रोबायोटिकचा उपयोग आहे. लक्षात आलं. प्रत्येक व्यक्तीला मी तुम्हाला ह्याचे सायन्स पण सांगणार आहे, हे कसं उपयोगी पडतं, आज जाऊन काय करतं. तुम्हाला 8-9 पॉइंट सांगणार आहे. हे कुणाला गरज आहे? मग तुम्ही तिथं सापडता काय बघा. त्या 8-9 पॉइंटमध्ये तुम्ही कुठं तुम्हाला पकडता येते म्हणजे तुम्ही सापडतो म्हणतो की नाही आपण एखाद्या ह्याच्यामध्ये, तर तसं तुम्ही सापडता काय बघा. तर त्याच्यावर काम करा. लक्षात आलं. मग नुसतं हे सिम्पली प्रोबायोटिक घेऊन उपयोग आहे काय? नाही आहे. ते सपोर्टिंग आहे. तुम्हाला बेसिक जे आपण शेक वगैरे घेतो, एनर्जी ड्रिंक वगैरे ते घ्यायचंच आहे. मग हे गाईडन्स खाली जर तुम्ही काम केलं ना, तर हे जर तुम्हाला ह्या फ्यूल जे आहे आजचं न्यूट्रिशन, तर त्याचा सगळ्यांना उपयोग झालेला दिसून येईल. तर प्रोबायोटिकचा अर्थ आहे की नाही, ग्रीक शब्द आहे, ग्रीक शब्द. तर त्याच्यामध्ये प्रो म्हणजे प्रमोटिंग आणि बायोटिक याचा अर्थ आहे लाईफ. टू प्रमोट द लाईफ. लक्षात आलं. लाईफ प्रमोटिंग. लक्षात आलं. तर हे असं ते फ्युल इन्फॉर्मेशन सिम्पली प्रोबायोटिक. त्याचं हे काय आहे, प्रो म्हणजे प्रमोटिंग आणि बायोटिक म्हणजे लाईफ. लाईफ प्रमोटिंग या ग्रीक शब्द आहे. तर आता आपल्याला सिम्पली प्रोबायोटिक मध्ये कसं असतं, 2 बिलियन बॅक्टेरिया. आपलं आरोग्य कशावरती असतं, तुमच्या शरीरामध्ये, आपल्या शरीरामध्ये लाखो करोड पेशी आहेत. त्या पेशींच्या पेक्षा 10 पट म्हणजे 100 जर सेल्स असतील तर 10 पट तुमच्या म्हणजे 1000 बॅक्टेरिया असतात. मग जेवढे तुमचे बॅक्टेरिया स्ट्रॉंग असतील, हेल्दी असतील, तेवढं तुमचं आरोग्य चांगलं असतं. तेवढं तुमचा वेट लॉस चांगल्या प्रकारे होतो. तुमची इम्युनिटी चांगली राहते. तुमच्या रक्तातली साखर वाढत नाही. लक्षात आलं. आणि रक्तातली साखर वाढणंच हेच तुमचं कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराईड, बाकी सगळे आरोग्याचे रिलेटेड जे प्रॉब्लेम असतात की नाही, हे रक्तात वाढलेल्या साखरेमुळेच होत असतात. आणि आम्ही दिवसभरात साखरेचे पदार्थ, सिंपल कार्बोहायड्रेट हे प्रचंड प्रमाणात खात असतो. आणि त्याचं हे सगळं डायट रिलेटेड सगळे प्रॉब्लेम आहेत. आता हे सिम्पली प्रोबायोटिक हे सगळं पोटाची आरोग्य आहे बघा. पोट बिघडले की आरोग्य बिघडते. तर कुठं-कुठं या पोटाशी रिलेटेड मी तुम्हाला सगळं त्या ठिकाणी सांगणार आहे. तर याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा फ्लेवर नाही आहे, कलर नाही आहे, ॲडेड शुगर नाही आहे, स्वीटनर नाही आहे, त्याला काही चव नाही आहे. रेफ्रिजरेटरमध्ये ठेवायची वगैरे काही आवश्यकता नाही आहे. काही दुसऱ्या कंपन्यांचे हे सिम्पली प्रोबायोटिक असे आहेत, ते फ्रीजमध्ये ठेवावे लागतात. तर त्याची काही गरज नाही आहे. तर एक सॅचेट आपण हे घ्यायचं असतं. तुम्ही साध्या पाण्यातनं घ्या, एनर्जी ड्रिंकमधून घ्या, शेकमधून घ्या, नुसतंच तोंडात टाका, वरनं पाणी प्या. कसंही घ्या, कधी घ्या, केव्हाही घ्या. एक सॅचेट रोज जर तुम्ही घेतला, 2 बिलियन बॅक्टेरिया, गुड बॅक्टेरिया तुमच्या गटमध्ये जातात आणि त्याचा काय रोल पुढे असतो मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगणार आहे. तर त्याची माहिती 30चा बॉक्स असतो. 1 महिनाभर तुम्हाला ते जातं. तर आता याचा तुम्हाला मी पहिला सांगतो, याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना ते होईल. तुम्हाला हे गरज का आहे? कुणाला म्हणजे 9 पॉइंट आहेत त्याच्यामध्ये. हे तुम्हाला का गरज आहे? की ह्याच्यात तुम्ही सापडता काय बघा. लक्षात आलं? तुम्हाला हे तुम्ही आता अँटिबायोटिक घेता बघा. गरज असते की नाही तुम्हाला, काही कुठलेही डॉक्टर तुम्हाला अँटिबायोटिक देतात. तर ते अँटिबायोटिक चालू जर तुम्हाला असतील ना, तर सिम्पली प्रोबायोटिकचा तुम्हाला तिथं घेतलंच पाहिजे. लक्षात आलं का? तर अँटिबायोटिकमुळे तुमचे चांगले बॅक्टेरिया जे असतात, गुड बॅक्टेरिया ते कापले जातात. युद्ध करायचे की नाही तलवारीनं, तसं सैन्य कापलं जायचं. तर तसंच तुमच्या अँटिबायोटिक औषधाचा साइड इफेक्ट असतो. लक्षात घ्या, गरज असतं आपल्याला घ्यावं लागतं, घ्या. पण त्याच्यातनं त्या औषधाच्या साइड इफेक्टमधनं जर तुम्हाला लवकर बाहेर यायचं असेल, तर सिम्पली प्रोबायोटिकचा तिथं रोल असतो. कारण का अँटिबायोटिक या औषधामुळे तुमचे चांगले बॅक्टेरिया कापले जातात, संख्या कमी होते. म्हणजे तुम्हाला 2दा बरं व्हायचं. एकदा त्या रोगातनं अँटिबायोटिक तुम्हाला औषध दिलेलं असतं, डॉक्टरनी गरज असते त्यावेळी. तर त्या रोगातनं एकदा बाहेर पडायचं आणि दुसऱ्यांदा बाहेर पडायचं त्या औषधाच्या साइड इफेक्टमधनं. तर तो औषधाचा साइड इफेक्ट काउंटर बॅलन्स होण्यासाठी तुम्हाला सिम्पली प्रोबायोटिक 2 बिलियन बॅक्टेरिया वाढतात. त्यामुळे जे कापले जातात अँटिबायोटिकमुळे. लक्षात आलं? तुम्हाला हा एक पहिला पॉइंट झाला. दुसरा पॉइंट, तुम्हाला मायग्रेनचा जर त्रास असेल, मायग्रेन म्हणजे अर्धशिशी. बघा तुम्हाला तिथं सिम्पली प्रोबायोटिकचा रोल आहे. मग हे त्याच्यावरती औषध आहे काय? नाही आहे. तिथं मी तुम्हाला 9 पॉइंट सांगायला लागलोय का तुम्हाला प्रोबायोटिकची आवश्यकता आहे. मग कुणाकुणाला मायग्रेनचा त्रास आहे, तर तिथं तुम्हाला काय होणार आहे,
या सिम्पली प्रोबायोटिकचा रोल त्या ठिकाणी उपयोगी तुम्हाला पडणार आहे. आता त्याच्या डिटेलमध्ये मी सांगत बसत नाही, कारण ते पण सांगण्यासारखे पॉइंट आहेत. लक्षात आलं? तुम्हाला त्यानंतर तिसरं आहे, तुमचे हॅपी हार्मोन्स जे आहेत की नाही, तर ते निर्माण झाले पाहिजेत. लक्षात आलं? हॅपी हार्मोन्स, सेरोटोनिन वगैरे जे आहे की नाही, तर ते सेरोटोनिन निर्माण होण्याची जी प्रोसेस असते, तर त्या प्रोसेसमध्ये मग सेरोटोनिन कुठं तयार होतं? हे तुमच्या गटमध्ये तयार होत असतं. मग ते सेरोटोनिन तयार होत असताना प्रोबायोटिक, तुम्ही प्रोटीन खाता की नाही, प्रोटीन, एक नंबरचं प्रोटीन खाता, तर त्या प्रोटीनमुळे तुम्हाला सेरोटोनिन वाढत असतं. मग ते जर तुम्हाला सेरोटोनिन जर चांगल्या प्रकारे वाढायची जी प्रोसेस आहे, तर तिथं ह्या सिम्पली प्रोबायोटिकचा रोल आहे. लक्षात आलं? त्यानंतर तुम्हाला काही डायजेशनचे प्रॉब्लेम असतील, तुम्हाला पोटाच्या काही तक्रारी असतील. लोकांना बघा, पोटाच्या तक्रारी म्हणजे कसं, पोट गॅसेस होत असतं, तुम्हाला पित्ताचा त्रास असतो, पोट गच्च होतं, संडासला साफ होत नसतं, वरचेवर तुम्हाला पोटाचे काहीतरी तक्रारीतच असतात. तर तिथं जर असेल ना, तर तिथं तुम्हाला ह्या प्रोबायोटिकचा सगळीकडे उपयोग झालेला दिसून येतो. तुमचा ब्लड प्रेशर बघा, ब्लड प्रेशर तुमच्या गोळ्या तुम्ही घेत असता किंवा काय, तर तिथं तुम्हाला त्याचा साइड इफेक्ट असतो. लक्षात आलं काय? तर त्या साइड इफेक्ट मग तिथे इन्सुलिन रेझिस्टन्स वगैरे आहे की नाही किंवा काय, तर त्या औषधांचा साइड इफेक्ट तिथं, आता ते डिटेलमध्ये मी जात नाही, परत परत सांगतो. तर तिथं तुम्हाला ब्लड प्रेशरच्या गोळ्या वगैरे घेता की नाही, तर तिथं तुम्हाला हे सिम्पली प्रोबायोटिक हे उपयोगी पडत असतं. हार्ट रिलेटेड काही प्रॉब्लेम असतात. लक्षात आलं? तुमचं हार्टचे प्रॉब्लेम आता आहे की नाही, बीपी, हार्ट रिलेटेड, तर तिथं सुद्धा तुम्हाला हे सिम्पली प्रोबायोटिकचा रोल आहे. स्किनचे प्रॉब्लेम असतात बघा, स्किन रिलेटेड प्रॉब्लेम, मग फंगल इन्फेक्शन, अमुक तमुक वगैरे आहे की नाही, छान दिसायला सगळ्यांनाच आवडत असतं. मग हे काय स्किनवरचं काय औषध आहे काय? नाही आहे. तिथे तुमचा त्या गटमध्ये त्याचा रोल असतो. लक्षात आलं? आणि तिथं मग ते तुमच्या गटमध्ये ते ॲड झालं तुमच्या, तिथं ॲक्शन व्हायला लागते. मग तिकडे तुमच्या स्किन चांगली होत असते. तर तिथं स्किनचे काही प्रॉब्लेम असतील, मग एक्झिमा असू दे, सोरायसिस असू दे, किंवा आणखीन इचिंग होत असतं, खाज उठत असते, तर तिथं हे तुम्हाला त्या ठिकाणी, मग हा प्रॉब्लेम आहे काय कुणाला, तर तिथं तुम्हाला तिचा इनडायरेक्ट, मग नुसतं असं औषधासारखं नाही आहे, मला सोरायसिस आहे किंवा स्किन डिसीजचा प्रॉब्लेम आहे आणि मी त्या औषधासारखं फक्त प्रोबायोटिक घेतो, असं नाहीये त्याचा उपयोग. त्याचा न्यूट्रिशन डिफिशियन्सीवर काम करायचं आणि मग हे सपोर्टिंग तुम्हाला काय करतं, ते त्या ठिकाणी उपयोगी पडतं. वजन कमी करणे बघा, वजन कमी करत असताना फार मोठा रोल आहे. कोण-कोण मॅरेथॉनमध्ये आहे? मॅरेथॉनमध्ये कोण-कोण आहे? 2 वेळा शेक घेता काय? तर त्याच्यामध्ये जर तुम्ही सोने पे सुहागा म्हणतात की नाही, जर हे सिम्पली प्रोबायोटिक जर ॲड केला, तर तिथं डायबिटीजच्या लोकांना पण दुकानात तिथं उपयोगी पडतं. कसं बघा, तर तुमच्या रक्तातली साखर न वाढली पाहिजे. लक्षात आलं? वजन कमी करणे, डायबिटीजवर काम करणे, आरोग्यावर काम करणे, तर रक्तातली साखर वाढली नाही पाहिजे. लक्षात आलं? मग हे सिम्पली प्रोबायोटिकमुळे काय होतं, 2 बिलियन बॅक्टेरिया जातात आणि त्याला फायबर आपण जे खात असतो, तर ह्या सगळ्या एकत्रित परिणामामुळं तुमचे काय होतं, शॉर्ट चेन फॅटी ॲसिड वाढतात. कुठं वाढतात? तुमच्या गटमध्ये. आणि हे जेवढे शॉर्ट चेन फॅटी ॲसिड वाढतील, तेवढं तुमच्या रक्तातली साखर वाढत नाही. मग आपल्याला काम काय करायचं, रक्तातली वाढलेली साखरच तुमचं वजन वाढवत असते. रक्तात वाढलेली साखरच तुमचं कोलेस्ट्रॉल वाढवत असते. रक्तात वाढलेली साखरच तुम्हाला डायबिटीजकडे नेत असते. मग आपल्याला इथं काय, 2 बिलियन बॅक्टेरिया विथ फायबर, कोशिंबीर वगैरे उगीच सांगितलं जात नाही तुम्हाला. कोशिंबीर, सॅलड, ॲक्टिव्हेटेड फायबर कॉम्प्लेक्स पावडर, उगीच काहीतरी आम्हाला इकडे तुम्हाला विकत बसायचं नाहीये. आम्हाला तुम्हाला रिझल्ट काढायचा आहे. आणि मग हे तुमच्या कोचच्या गाईडन्स खाली एक-एक जर तुम्ही ॲड केला, तर तुम्हाला फास्ट रिझल्ट येतो. लक्षात आलं? तर वजन कमी करत असताना काय सांगितलं? शॉर्ट चेन फॅटी ॲसिड वाढतात. ते तुमच्या रक्तातली साखर वाढून देत नाहीत. वजन कमी होतं. ते तुमच्या रक्तातली साखर वाढून देत नाहीत. तुमच्या डायबिटीजवरती परिणाम होतो. ते तुमच्या रक्तातली साखर वाढून देत नाहीत. कोण? शॉर्ट चेन फॅटी ॲसिड. मग तुमच्या हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम सुद्धा असतात की नाही, ते हळू कमी होतात. गाईडन्स बाकीचा पण असतो. लक्षात आलं? काही प्रकारचे तुम्हाला बाकी हे बॅक्टेरियल इन्फेक्शन वगैरे तोंडात वगैरे होतं की नाही, किंवा काय वगैरे, तर तिथे सुद्धा साखर, गोड वगैरे आपण खाल्लं जातं किंवा काय, तर त्याच्यामुळे तुमच्या तोंडामध्ये सुद्धा इन्फेक्शन वगैरे होत असतं. तर तिथे सुद्धा त्याचा तुम्हाला उपयोग झालेला दिसून येईल. बघा 8-9 पॉइंट सांगितले. आता तुम्ही कुठे ह्याच्यात सापडता काय बघा. लक्षात आलं काय? तर तिथे जर तुम्ही हे ॲड केला गाईडन्स खाली, तर तुम्हाला फार त्याचा चांगल्या प्रकारे उपयोग झालेला दिसून येईल. आता तुम्हाला मी थोडंसं वेगळ्या पद्धतीनं हाच पॉइंट, थोडा काही पॉइंट डबल होतील, पण वेगळे पण पॉइंट येतील.
तर आता तुम्हाला बघा वजन कमी होताना नेमकं काय उपयोग होतो? तर कार्बोहायड्रेट काय झालं पाहिजे, आपण सिंपल कार्बोहायड्रेट पण घेतो की नाही, तर ते ऊर्जेमध्ये कन्व्हर्ट झाले पाहिजेत, ना इन एनर्जीमध्ये. लक्षात आलं ना, की तुमचे ते चरबीमध्ये, फॅटमध्ये कन्व्हर्ट झाले नाही पाहिजेत. लक्षात आलं? तर तिथं तुमच्या प्रोबायोटिकचा उपयोग असतो. कार्बोहायड्रेट आपण घेतो की नाही, घेणार असतोच लक्षात आलं. तर ते एनर्जीमध्ये कन्व्हर्ट व्हायची जी प्रोसेस आहे, तर तिथं सिम्पली प्रोबायोटिकचा रोल आहे. ते फॅटमध्ये कन्व्हर्ट झाले नाही पाहिजेत. आता बघा काही लोकांना दूध, दुधाचे पदार्थ त्याच्यामध्ये लॅक्टोज जे असतं की नाही, तर ते पचत नसतं किंवा काय, तर त्याचं लोकांना ते पचतच नसतात. दही, ताक किंवा लॅक्टोज असते ना, लॅक्टोज एक साखरेचा प्रकार आहे. लॅक्टोज इंटॉलरन्स वगैरे म्हणतात बघा. तर तिथं तुम्हाला प्रोबायोटिक जर घेत असला ना, तर दूध, दुधाचे दही, ताक वगैरे काय कुणाला जर काय पचत नसेल, तर त्याचं पचन व्यवस्थित व्हावं लागतं. हे डायजेस्टिव्ह एन्झाइम्स, पाचक रस, पचनाच्या तक्रारी मी तुम्हाला सांगितलं, तो मुद्दा झाला. हे पेप्टिक अल्सर, डायरिया, इंडायजेशन, इरिटेबल बाउल सिंड्रोम, आय-बी-एस वगैरे म्हणतात की नाही, तर तिथं सगळीकडे प्रोबायोटिकचा रोल आहे. नंतर बघा आता पुढचा महत्त्वाचा पॉइंट, कॅल्शियम खाता गोळ्या, कॅल्शियम खाता, आयर्न, तुमचं मॅग्नेशियम खाता, त्याचं ॲब्सॉर्प्शन झालं पाहिजे. ते बॉडीला शोषून घेता आलं पाहिजे. तर ती शोषून घेण्याची जी प्रोसेस आहे, तर हे सिम्पली प्रोबायोटिक जर ॲड केला की नाही, नाहीतर इकडं मी कॅल्शियमच्या गोळ्या खातो, आहारामधनं कॅल्शियम जात असतं. आयर्न तुम्हाला बघा हिमोग्लोबिन वाढण्यासाठी आयर्न वगैरे गोळ्या पण घेता, औषध पण घेता, इकडं खजूर खाता, बीट खाता, आयर्न वाढलं पाहिजे. लक्षात आलं? पण ॲब्सॉर्ब करायला पाहिजे ना बॉडीनं. मॅग्नेशियम डिफिशियन्सी राहते. तर आयर्न, कॅल्शियम, मॅग्नेशियम हे मिनरल्स जे आहेत खनिजं, तर ती ॲब्सॉर्प्शन करायची जी प्रोसेस आहे, तर ती चांगल्या प्रकारे होते. मग हे त्याला काय होते तुम्हाला उपयोगी पडण्यासारखं आहे. तुमची इम्युनिटी सिस्टमचं मी तुम्हाला सांगितलं इम्युन सिस्टम, तुमचे अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरस हे सगळे आहे ना, त्याला तिकडं उपयोग होतोच. त्यानंतर तुमच्या लिव्हरचं बघा, लिव्हरचा सगळ्यात तुमचं वजन कमी कोण करणार? लिव्हर. तुमचं साखर कमी कोण करणार? लिव्हर. तुमचं कोलेस्ट्रॉल कमी कोण करणार? लिव्हर. मग त्या लिव्हरवर किती काम करायला पाहिजे? मग हे जर तुम्ही सिम्पली प्रोबायोटिक जर घेत राहिला, तर डायजेशनच्या कामामध्ये लिव्हरचा फार मोठा रोल असतो. डिटॉक्सिफिकेशनच्या कामामध्ये लिव्हरचा रोल असतो. लक्षात आलं? तर काय होतं तुमच्या लिव्हरमधला जो पी-एच असतो, तर तो ॲसिडिक नाही पाहिजे. लक्षात आलं? तो जर अल्कलाईन असेल, तर काय होतं तुमचं लिव्हर चांगल्या प्रकारे काम करू शकतं आणि तुमच्या लिव्हरचा पी-एच जो ॲसिडिक नको आहे, अल्कलाईन ठेवायला पाहिजे. तिथं त्याचा रोल कशाचा असतो? ह्या प्रोबायोटिकचा असतो. म्हणजे एवढं लिव्हर तुमचं स्ट्राँग, तेवढं तुमचं काय होतंय आरोग्य, वजन बाकी सगळीकडे तुम्हाला त्याचा उपयोग झालेला दिसून येतो. आता इथं व्हिटॅमिन बी व्हिटॅमिन आहे बघा. फॉर्म्युला 1 मध्ये बघा की बी व्हिटॅमिन किती आहेत? मल्टीव्हिटॅमिन टॅबलेट बघा बी व्हिटॅमिन किती आहेत? मग ते बी व्हिटॅमिन काय असतात? तर ते तयार होण्याची प्रोसेस असते. लक्षात आलं? ते तयार होत असताना फोलिक ॲसिड वगैरे तयार, तर तिथं काय होत असतं? तर ह्या प्रोबायोटिकचा रोल असतो. आता केमिस्ट्री मधला एक शब्द आहे कॅटॅलिस्ट म्हणून. म्हणजे ते जर असेल ना, तर मी काम करणार. लक्षात आलं? म्हणजे क्रोमियम जर असेल, तर तुमचं इन्शुलिन ते व्यवस्थित काम करतं. तर तसं कॅटॅलिस्ट म्हणतात त्याला. कॅटॅलिस्ट हा शब्द आहे केमिस्ट्री मधला. म्हणजे साहेब जर असतील की नाही, तर ऑफिसमध्ये सगळेजण काम करतात. मग साहेब कॅटॅलिस्ट आहे. साहेब ऑफिसमध्ये नसले, की ऑफिसमधले लोकं इकडे-तिकडे गडबड करतात बघा. मुख्याध्यापक नसले मॅडम असतात की नाही अनुराधा पाटील मुख्याध्यापक शाळेत नसले, की शाळेत जरा गडबड होती बघा. तर तसं हे कॅटॅलिस्ट सारखं काम करतं. कोण? हे प्रोबायोटिक. मग तिथं काय करतं बी व्हिटॅमिन सगळे काय करतात? त्यांची प्रोसेस असते. पुढे तयार होणे किंवा ॲब्सॉर्ब होणे, तर ते व्यवस्थित होतात. म्हणजे नुसतंच आम्ही फॉर्म्युला 1 घेतलंय, बी व्हिटॅमिन तिथनं जातंय, मल्टीव्हिटॅमिन मग त्याचं ॲब्सॉर्प्शन, ते पुढची जी प्रोसेस असते की नाही, तर ती चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी होत असते. पिण्याचे पाणी सरकार शुद्ध करतं की नाही, क्लोरीन टाकतं बघा. सगळीकडे क्लोरीन टाकलं जातं पाणी शुद्ध करणे. तर त्या क्लोरीनचा साइड इफेक्ट होण्याची शक्यता असते. लक्षात आलं? ते प्रमाणात वगैरे टाकतात ते बरोबर आहे. पण त्या क्लोरीनचा साइड इफेक्ट होण्याची शक्यता असते. तर ती होऊ नये म्हणून, प्रिव्हेन्शन म्हणून जर आपण प्रोबायोटिक जर ॲड केलं, तर तुम्हाला त्याचे रॅशेस ते असं काय-काय होतं की नाही, तर त्याचे क्लोरीनचे जे साइड इफेक्ट आहेत, तर ते त्या तुम्हाला होणार नाहीत. आता महिला बघा, का तुम्हाला मी सांगालोय हे प्रोबायोटिकचा कुठं-कुठं उपयोग अजून होतो. महिलांना तुम्हाला बघा, इस्ट्रोजिन मंथली पिरियड्स कितीतरी महिलांचं इथं आल्यानंतर बघा मंथली पिरियड्स व्यवस्थित व्हायला लागले, प्रॉब्लेम ते कमी व्हायला लागले. मग त्यांना आमच्या गाईडन्स खाली, कोचच्या गाईडन्स खाली त्यांना हे ॲड केलं जातं. जसं वुमन चॉईस ॲड केलं जातं, तसं सिम्पली प्रोबायोटिक पण ॲड केलं जातं. मेनोपॉजमध्ये किंवा मंथली पिरियड तुमचे मागे-पुढे होत असतात. तिथं हार्मोन्सचं इस्ट्रोजिन इम्बॅलन्स होत असतं. तर ते इम्बॅलन्स होऊ नये, बॅलन्समध्ये व्हावं सगळं, मग तिथं प्रोबायोटिकचा रोल त्या ठिकाणी असतो. वयस्क लोकांच्या मध्ये बघा,
काही ऑपरेशन्स वगैरे असतात किंवा काय ब्लड पॉइझनिंग वगैरे होत असतं, बॅक्टेरियल ग्रोथ वगैरे होत असतो, तर तिथं उपयोग होत असतो. लक्षात आलं? म्हणजे किती ठिकाणी तुम्हाला याचा उपयोग होतो, तर मग आपण हे जर ॲड केलं की नाही, तर तुम्हाला सगळीकडं याचा उपयोग झालेला त्या ठिकाणी दिसून येणार आहे. एक सॅचेट जर आपण घेतलं की नाही 2 बिलियन बॅक्टेरिया 2 बिलियन बॅक्टेरिया आणि मग आता ह्याचं बघा, ह्याला फायबर आम्ही तुम्हाला इकडं कोशिंबीर खावा, सॅलड खावा, पालेभाजी खावा, नसेल तर तुम्हाला तिकडं सिम्पली ॲक्टिव्हेटेड फायबर कॉम्प्लेक्स पावडर किंवा ॲक्टिव्हेटेड फायबर टॅबलेट. फायबरचं जर तुमचं जर व्यवस्थित असेल की नाही, आता हे प्रोबायोटिक म्हणजे तुमचं कसं 2 बिलियन बॅक्टेरिया हे सैन्य आहे. मग त्या सैन्याचं खाद्य काय? फायबर. मग तुमच्या आहारामध्ये आम्ही तुम्हाला इकडं पोट भरण्यासाठी असं नाही सांगत, की वजनाच्या 5 पट तेवढं तुम्ही कोशिंबीर सॅलड खावा. तर ते फायबर जे असतं सोल्युबल, इनसोल्युबल फायबर, ते जर तुमच्या ह्याच्यात गेलं, तर हे 2 बिलियन बॅक्टेरिया हे तुमच्या बॅक्टेरियाचं खाद्य कोण आहे? फायबर. फायबर तुमचे सिम्पली हे जे आहेत, हे पचवण्याची व्यवस्था नाही आहे. ते कुणासाठी आहे? ते तुमच्यासाठी फायबर, कोशिंबीर, सॅलड, पालेभाजी हे तुमच्यासाठी नाहीच आहेत. हे या बॅक्टेरियासाठी आहेत. तुमच्या गटमध्ये जे बॅक्टेरिया आहेत ना, त्याचं खाद्य आहे. मग ते जर तुम्ही दिला, तर ते प्रोबायोटिक म्हणजे सैन्य, उपाशीपोटी सैन्य युद्ध करू शकत नाही. मग तुम्ही प्रोबायोटिक रोज एक 2 बिलियन बॅक्टेरिया घालायला लागलाय, पण सॅलड, कोशिंबीर, पालेभाजी तुमच्या आहारामध्ये नसेलच, तर त्या प्रोबायोटिकचा उपयोग होत नाही. जेवढा व्हायला पाहिजे तेवढा. कारण का ते सैन्य आहे. पण त्याला तुम्ही खायला काय देत नाही उपाशीपोटी. उपाशीपोटी सैन्य युद्ध करू शकत नाही. लक्षात आलं? आणि म्हणून तुम्हाला हे इकडं जे स्वतःची फॅमिली गाईड करते. लक्षात आलं काय? त्या गाईडन्स खाली तुम्ही मग उद्या उठून तुम्ही वजनाच्या 5 पटपर्यंत कोशिंबीर खाऊ नका. पोटाचा सल्ला घेत त्या ठिकाणी ते करावं लागतं. लक्षात आलं? म्हणून गाईडन्स फार महत्वाचा असतो. लक्षात आलं? आणि शेवटचा एक पॉइंट सांगतो. महिला ज्यावेळी गरोदर असते बघा, गरोदर असतात महिला, तर त्यावेळी 2 पोटांचा विचार केला जातो. म्हणजे एक स्वतःसाठी, ती स्वतःसाठी खात असते आणि आई जी खाते, तर ते खाऊन लक्षात आलं, तर ते बाळासाठी पण जात असतं. त्या नाळेतनं जे आहे ना, नाळ जोडलेली असते बाळाच्या ह्याला, तर त्या नाळेतनं त्या बाळाला पण जात असतं. म्हणजे ती बाई काय करते, 2 जीवांचा विचार करते. स्वतःचा आणि त्या बाळाचा विचार करते. लक्षात आलं? म्हणजे गरोदर बाई खात असताना 2 जीवांचाच विचार असतो. पण तुम्ही जे काय खाता-पिता, काय पण खावा, कुणाचा विचार करायला पाहिजे? तुम्ही काय शिळं खावा, ताजं खावा, व्हेज काय वाटेल ते खावा. विचार कोणाचा करायला पाहिजे? तुमच्या लाखो करोडो बॅक्टेरियांचा विचार करायला पाहिजे. आणि इथंच आरोग्य बिघडण्याचं जे कारण आहे की नाही मेन कारण आणि हे आपल्याला मेडिकल याच्यामध्ये सांगितलं जात नाही. लक्षात घ्या. हे तुम्हाला हे कुणाचा विचार करायचा, तोंडात काय घालायला लागलोय, विचार कोणाचा करायचा आहे? माझे बॅक्टेरियाला काय डिस्टर्ब होतं काय? माझे बॅक्टेरियाला काय तिथं चांगले बॅक्टेरिया, तर ते संख्या कमी होते काय? माझी बॅड बॅक्टेरिया संख्या वाढते काय? लक्षात आलं काय? आणि म्हणून मग इकडं तुम्हाला साखर, मैदा किंवा तळलेले पदार्थ इकडं तुम्हाला जे सांगितलं जातं 139 ट्रिलियन बॅक्टेरिया त्यांचा विचार करायचा. गरोदरबाई फक्त 2 जीवांचा विचार करते. पण तुम्ही तोंडात काय घालता, काय पिता 139 ट्रिलियन बॅक्टेरियांचा विचार करायचा आणि मग ह्याचा जर विचार करायला लागला, तर मग तुमचं आरोग्य चांगलं राहणार आहे. एक सॅचेट घ्या हो, फायदेच फायदे. वजन कमी करा, वजन वाढवा, लक्षात आलं इम्युनिटी वाढवा. जरा काय झालं पोट बिघडते. जरा पाणी बदललं, पोट बिघडते. जरा हवा बदलली, व्हायरल इन्फेक्शन. अरे असं कसं होतंय? लक्षात आलं असं शरीर काय शेणामेणाचं आहे काय? तुमची इम्युनिटी कमी राहते. तर इम्युनिटी वाढवायच्या अँगलनं सुद्धा तुम्हाला या सिम्पली प्रोबायोटिकचा चांगल्या प्रकारे रोल त्या ठिकाणी झालेला दिसून येईल. मग कुणाकुणाला माझ्यासारखं आरोग्य पाहिजे, इम्युनिटी कुणाकुणाला वाढवायची आहे, वजन कमी करायचं आहे, औषधमुक्त व्हायचं आहे, डायबिटीज मुक्त व्हायचं आहे, हार्ट रिलेटेड प्रॉब्लेमवरती. मग हे कोणत्याही प्रकारचं औषध नाही आहे. हे फूड आहे, हे अन्न आहे. लक्षात आलं? एक सॅचेट रोज तुमच्या गाईडन्स खाली, कोचच्या गाईडन्स खाली घेतला, तर मस्त तुमचं आरोग्य चांगलं राहील. ओके मॅडम? चलो जोरदार क्लॅप करणार आहोत शेटे सरांसाठी. एवढं मस्त फ्युअल इन्फॉर्मेशन. 2 बिलियन बॅक्टेरिया म्हणजे 200 कोटी बॅक्टेरिया घेतो आपण आणि एका पेशीला 10 बॅक्टेरिया जे लागतायत ना, ते आपण भारी प्रोटेक्ट करायला लागतो आपल्या बॉडीला. ओके, चलो जाणार आहोत आता आपण. खूप लोक स्वतःवर काम करायला